में इंडिया डेली लाइव आपके साथ मैं हूं करिश्मा। आइए शुरुआत करते हैं खबरों की और सबसे पहले आपको दिखाते हैं सुपरफास्ट अंदाज में खबरें। मेरे साथ है मेरी सहयोगी तरन। तो इसी बीच शुरू लेते हैं बड़ी खबर का। तो इस वक्त की बिग ब्रेकिंग आ रही है। तो इस वक्त की बड़ी खबर आपकी टीवी स्क्रीन पर है। अजित पवार का बड़ा खुलासा हुआ है। तो इस वक्त की बड़ी खबर जहां पर अजित पवार का बड़ा खुलासा 2019 मीटिंग को लेकर उन्होंने ये बड़ा खुलासा किया है। तो एनसीपी बीजेपी की मीटिंग अब जो है वो हुई थी और इसी बीच जो है ये बड़ी खबर निकलकर सामने आ रही है। बैठक में शरद पवार भी मौजूद थे। तो इस वक्त की बड़ी खबर सुपरफास्ट खबरों से ठीक पहले जो मिल रही है वो आपको बता रखे हैं। एक उद्योगपति के घर पर यह बैठक हुई थी और मुझे विलेन बनने की कोशिश बनाने की यहाँ पे कोशिश की गई। अजीत पवार का ये कहना। अजीत पवार ने बड़ा खुलासा किया। इस वक्त की बड़ी खबर आपको बता रखे हैं 2019 मीटिंग को लेकर यह खुलासा हुआ कि ये मीटिंग वहां पर हुई थी और मुझे विलेन बनाने की पूरी कोशिश की जा रही है। एनसीपी बीजेपी की यह मीटिंग हुई थी शरद पवार को लेकर। अजीत पवार ने यह बड़ा खुलासा किया और 2019 में ये मीटिंग हुई थी। दो तस्वीरें, एक तरफ आपको बता दें कि किस तरीके से सियासी हलचल महाराष्ट्र में इस वक्त देखने को मिल रही है, तो दूसरी तरफ अब से कुछ ही देर में जो बड़े खुलासे होंगे वो भी आपको दिखाएंगे। शरद पवार क्या कुछ कहते हैं वो सुनना होगा अब से कुछ ही देर में प्रेस कॉन्फ्रेंस। लेकिन फिलहाल महाराष्ट्र की सियासत की तस्वीर जिसमें बहुत बड़ा उलटफेर और हर पल तरन्नुम यहाँ पे सियासत बदल रही है। बिल्कुल, और ऐसे में सुबह से ही लगातार हम पल पल की अपडेट अपने दर्शकों तक पहुंचा रहे हैं और इसी बीच जो है बड़ा खुलासा हुआ क्योंकि मन से खुद अजित पवार ने साफ तौर पर कहा कि अब चाचा की उम्र हो चुकी है, यानी कि शरद पवार की उम्र हो चुकी है, अब सिर्फ शरद पवार को आशीर्वाद देना चाहिए। लेकिन इसी बीच जो है एक बड़ा खुलासा उन्होंने 2019 को लेकर भी किया जिसमें उन्होंने कहा कि एक बड़ी बैठक हुई थी और उस बैठक में मुझे विलन बनाने की कोशिश शरद पवार की तरफ से की गई और अजित पवार ने यह खुलासा किया। आपको बताते चले कि एक तरफ जो है अजित पवार का कुंभा और दूसरी तरफ शरद पवार का कुंभा। लगातार चाचा भतीजे आपने सामने सुबह से शक्ति प्रदर्शन भी देखने को मिला। बैठकों का दौर लगातार जारी है और इसी बीच ये दो तस्वीरें आपकी टीवी स्क्रीन पर है जहां पर अजित पवार मौजूद है और दूसरी तरफ शरद पवार। और थोड़ी देर में जो है शरद पवार क्या कुछ कहने वाले हैं उस पर दुनिया की नजरें बनी हुई क्योंकि महाराष्ट्र में जिस तरीके से सियासत तेज हो रही है और ये सियासत की महाभारत जो है खत्म होने का नाम नहीं ले रही। बिल्कुल, और इसी बीच देखिए अजीत पवार का ये कहना कि शरद पवार को अब नए लोगों को मौका देना चाहिए। वरिष्ठों को बहुत मौके दे दिए लेकिन अब नए चेहरों को मौका देना चाहिए। 2019 में बीजेपी एनसीपी की जो बैठक हुई थी उसको लेकर यह बड़ा खुलासा यहाँ पे किया गया है। बैठक में शरद पवार भी मौजूद थे अजीत पवार का, लेकिन अजीत पवार इस वक्त संबोधित कर रहे हैं। आइए सुनवाते हो करो आणि नाही पटलं तर सांगेल नाना हे करायचं नाही। शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या घरच्या माणसांना कशा करता खेळवायचं, कशा करता बनवायचं, कशा करता बदनामी करून द्यायची त्या षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये त्याच्यात षण्मुखानंद नाही त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं। मला सांगितलं होतं मी करू काय की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीने साहेब मार्गदर्शन करतील, वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल। काय चुकलं माझं? मला सांगितलं होतं मी केलं। आज परकीय मुद्दा निघाला, 4 महिन्यातच वासनात गुंडाळून ठेवला। तेव्हापासून यूपीआयच्या प्रमुख सोनिया गांधीच काम करतायत। मग कशामध्ये बदल झाला? हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे मित्रांनो, यावेळेस मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की 9 जागा मिळतील। आधी वेगळं ठरलं होतं पण ते म्हणले दादा आता 9 घ्या नंतर बाकीच्या घेऊ। त्यामध्ये आपण एका आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं, एकामध्ये मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं कॅबिनेट, एकामध्ये आज पण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही 50% महिला आहेत, आपण महिलेला एकाला संधी दिली, तिथं प्रतिनिधित्व दिलं। आपण त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक समाज आहे, आपण अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं। ओबीसी समाज मोठा आहे, आपण त्या समाजाला 2 प्रतिनिधित्व दिलं। भटका समाज आहे त्याला आपण प्रतिनिधित्व दिलं। अजूनही माझे जीवा भावाचे काही सहकारी आहेत। महामंडळ उद्याच्याला आपल्याला मिळणार आहेत, अजून काही मंत्री राज्यमंत्री पद आपल्याला मिळणार आहेत, आपले सदस्य पद मिळणार आहेत। तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, काही जिल्ह्याच्या अध्यक्षांना, अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत। वेगवेगळ्या सेलमध्ये आता रुपाली चाकणकरांच्यावर
महिलांची जबाबदारी टाकलेली आहे, युवकची सूरजवर टाकलेली आहे, प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे, इतर पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातील. परंतु एकटा अजित पवार आणि एकट्या स्टेजवरचे हे सगळे हे तर काम करतीलच करतील, परंतु तुम्हाला पण आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन काम करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता दादा बोललाय, दादा करेल असं नाही, मी तर करेलच, रात्रीचा दिवस करेल, प्रशासन पण चांगलं चालवेल, या आमदारांच्या तुमच्या मतदारसंघातली कामं पण त्या ठिकाणी करेल. ती कामं करत असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याही आमदारांना कुठं नाराज होतील अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होणार नाही. आणि तिथं आपल्याही कार्यकर्त्यांना समजून घेण्याचं काम मी करीन. आणि हे आमदारांना तर ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये जे 1 वर्ष बॅकलॉग पडलाय, तो बॅकलॉग देखील त्यांच्या भागातल्या जनतेचा विकासाचा भरून काढण्याचा शब्द आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी देतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये शेवटी ते आपले दैवतच आहेत, परंतु त्यांनी जसं प्रफुल्लभाईंनी विनंती केली, भुजबळ साहेब बाकीच्यांनी विनंती केली, मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की अजून पण त्या संदर्भामध्ये मार्ग काढावा. काही आमदारांची ससे ओलपट होती, इकडं आड तिकडं वीर. काही आमदार म्हणतात की दादा त्याच्यातनं काहीतरी ठरवा, आणि काही तर असे लोक बरोबर घेतलेत की त्या लोक त्या संबंधात त्या एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्या. आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले. वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे, दादा साहेब काय त्याला मोठं करतात. त्याच्यामध्ये सांगितलं गणेश नाईक, त्याच्यामध्ये अनेक जण मला आता ते भेटतात सगळे. मला वाटतं किसन कथोरे गेले, खूप जण गेली. अहो, आपल्या मध्ये जीवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजेत की त्यांनी स्वतः तर तिथं नेतृत्व केलंच पाहिजे, परंतु बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एकेका मंत्र्यांनी 4 आमदार तरी निवडून आणा. मी या 9 लोकांना सांगितलं, तुम्ही 4 आणा, बाकीचं आम्ही सगळे बघतो. पुढचे मंत्री होणार आहेत त्यांनी पण तसं करावं. परंतु तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच नेता केले. आता जसं काही स्पोक्समन त्या ठिकाणी बोलून चांगल्याचं वजवाटोळ करतात, तशा पद्धतीचं काम ती व्यक्ती त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी शपथ घेतल्यापासून ज्या उत्साहाने कार्यकर्ते येत आहेत, फोन येत आहेत, ट्विट करतायत, SMS येत आहेत, त्याच्यामध्ये आज पण प्रचंड संख्येने महिला, सगळ्यांना मला संपर्क साधता आला नाही, सगळ्यांशी मला बोलता आलं नाही, सगळ्यांशी मला त्या ठिकाणी निरोप पाठवता आले नाही. परंतु मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, महिला भगिनींनो, तरुणांनो, मी इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये सगळीकडे फिरीन, त्या संदर्भामध्ये भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. उद्याची अजून आपल्याला म्हणजे माझ्यासारखा 10 वर्ष तरी काम करू शकतो. त्याच्यामुळं 2024ची निवडणूक असेल, 2029ची निवडणूक असेल, नवीन कार्यकर्त्यांना आपल्याला पुढे आणायचंय. ह्या आमदारांच्या बरोबर नवीन आमदार देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. अशा प्रकारची टीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत टीम आपल्याला त्या ठिकाणी करायची, आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना नुसतं भाषणात सांगून नाही, कृतीमध्ये न्याय देण्याचं काम करायचंय. त्याच्यामध्ये प्रश्नाची उकल करून न्याय देण्याचं काम करायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे, ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता हा अजित पवार कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही, याबद्दलचा विश्वास आणि शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, त्या आशीर्वादाला निश्चितपणे मी जागा राहील अशा प्रकारची खात्री देतो.
आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी जाग्यावरती उभं राहायचं. समारोप राष्ट्रगीतानं तो होणार. ऐसे में अजीत पवार को आप सुन रहे थे, जिसमें अजीत पवार ने साफ तौर पर इसका जिक्र किया कि अभी तक जनता का आशीर्वाद हमें मिलता आया है और आने वाले समय में भी जनता का आशीर्वाद मिलेगा. लेकिन दूसरी तरफ जो है अजीत पवार ने चाचा शरद पवार पर जमकर निशाना साधा, जिसमें उन्होंने इसका जिक्र किया कि अभी तक हमारे विधायकों को तवज्जो नहीं दी जा रही थी, लेकिन अब जितने विधायक मेरे साथ आए हैं उन्हें हम तवज्जो देंगे. तो देखिए, अब साफ तौर से उन्होंने कहा कि मैं चुप रहा तो लोगों को लगेगा मुझ में ही खोट है. अजीत पवार का शरद पवार पर यह बड़ा हमला कि मैं चुप रहा तो लोगों को लगेगा मुझ में ही खोट है और इसलिए मैं अपनी चुप्पी को अब यहाँ तोड़ता हूँ. हम हर समाज का प्रतिनिधित्व करेंगे, अजीत पवार का यह कहना है. इसके साथ साथ उन्होंने ये कहा कि शरद पवार को लेकर उन्होंने बड़ी बात कही कि अब वरिष्ठों को बहुत मौका वो दे चुके हैं, लेकिन अब नए चेहरों को मौका दे. 2019 में जो मीटिंग हुई थी इसको लेकर भी उन्होंने खुलासा किया. इसके साथ साथ देखिए उन्होंने ये भी कहा कि उस मीटिंग में शरद पवार भी मौजूद थे. इस वक्त की बड़ी खबर आपको बता रखे हैं. बिल्कुल, और ऐसे में अजित पवार का शरद पवार पर बड़ा हमला. तो लगातार चाचा और भतीजे आमने सामने, आप मजबूती से चुनाव लड़ेंगे, अजित पवार ने इसका जिक्र किया है. तो इस वक्त ये बिग ब्रेकिंग आ रही है. आपके घर में जन्म नहीं लिया तो मेरी क्या गलती है, इसका भी जिक्र किया और कहा कि हमें कहा कुछ गया है लेकिन किया कुछ और गया है. यानी कि पर्दे के पीछे की हकीकत जो है वो कुछ और है. क्या वरिष्ठों को सिर्फ मौका मिलना चाहिए, नए चेहरों को नहीं मौका मिलना चाहिए? अजित पवार ने इसका भी जिक्र किया. साथ ही साथ उन्होंने इस मंच से एक बड़ा ऐलान भी कर दिया है, चुनाव लड़ने का ऐलान भी किया है. तो आपको बताते चले कि अजित पवार